मतदानाचा टक्का व आढावा यासाठी महानगरपालिकेतर्फे अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या आणि आपल्या सोबत आहे आता मृण्मयी गोंधळीकर। ही इथे ब्रँड अँबॅसेडर होती आणि तिने अनेक ठिकाणी जाऊन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले। अनेक युवकांशी तू संवाद साधला, काय एकंदर जाणवलं? जो मतदार यायला पाहिजे होता तो तुला सकारात्मक चित्र दिसतंय का? हो, नक्कीच। यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खरं तर खूप अनेक कार्यक्रम बजावलेत आणि त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती खूप छान झाली। त्यामुळे यावेळेस मी पाहिलं, माझं तर खरं पहिलंच वोट होतं, पण तरी मला एकूण दिसलं की खूप खूप छान प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय आणि खरोखर लोक आपले जे त्यांना हक्क दिलेला आहे मतदान करण्याचा तर तो नक्की बजावतात। तुला किती एका मताचं महत्व किती आहे तुझ्यासाठी आणि तरुणांनी अधिक पुढे यावं यासाठी तू आवाहन करत होती, काय सांगशील तरुणांना? तरुणांना मी एवढंच सांगेन की खरं तर खूप कंटाळा करतात, म्हणजे आपल्याकडे हक्क असून सुद्धा जात नाही, बाहेर फिरायला जायला त्यांना वेळ असतो, पण मी सांगेन की तुमच्याकडे जो हक्क दिला तो बजावा, कारण तुम्ही असतात, तरुण असतात, जे आपलं पुढचं भविष्य ठरवतात आणि तुमच्या एका मतामुळे पूर्ण चित्र बदलू शकतं। त्यामुळे त्यांना मी सांगेन की तुम्ही नक्की वोट करा। अगदी ज्यांना मतदान कुणाला करायचं नसेल तर त्याच्यासाठी नोटा सुद्धा अवेलेबल आहे, नोटाचा एक ऑप्शन, त्याबद्दलही काय सांगशील तू? शक्यतोवर जाऊ नका त्यासाठी, कारण की आपण जनरली करतो असं की सरकारला नावं ठेवतं की हे नाही आमच्याकडे, ते नाहीये, पण त्यांना निवडून देणारे आपण माणसं असतो। आपण जेव्हा नोटाचं ऑप्शन करतो तेव्हा एक आपण सोडून देतो विषय की जाऊ द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही, वोट करायचं म्हणून आपण करतोय, असं न करता खरोखर जे आहेत, जे लढतायत, त्यांना आपण वोट करणं गरजेचं आहे। वोट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही मतदान केलं पाहिजे असं मृण्मयीचं आव्हान आहे। ती ब्रँड अँबॅसेडर होती। अर्थातच जे व्यक्ती मतदान करत नाहीयेत त्यांना खरं तर नैतिक अधिकार राहत नाही की विकास नेमका काय केला हे विचारण्याचा नैतिक अधिकार राहत नाही, त्यामुळे हा अधिकार तुम्ही बजावा असं मृण्मयी सांगते। सुशांत डुंबरेचा, गोविंद बाकडे, आयबीएन लोकमत, पिंपरी चिंचवड।